सिक्युरिटी इथे अजिबात ऐकून घेत नाही. म्हणजे गरिबांचा देव राहिला नाही. उशिरा म्हणजे उशिरा नाही, 11 वाजता बंद होते मंदिर म्हणून आम्ही 10:30ला इथं टच झालो. पण हे लोक 10:30ला सुद्धा भक्तांना दर्शन घेऊ देत नाहीत आणि आतमधले लोक सुद्धा म्हणतात की दर्शन व्यवस्थित करू देत नाही. काय खेळ मांडला देवांचा या लोकांनी. म्हणजे बघा हे दादा पण म्हणतात की पैसे कमवायसाठी देव लावला या लोकांनी. काय म्हणावं. बघा बघा कसे तंटामग देवाच्या दारात कशी भांडणं करताय. म्हणजे इतक्या लांबून लांबून लोक येत आहेत आणि त्यांना अशी अशी ट्रीटमेंट देवाच्या दारात. आणि हे पण आई तुळजाभवानीच्या दारात. किती लांबून लांबून येतात हो. काय सिस्टीम नाहीये, ते सिस्टीम कारभार आहे. आणि यांना काही वाटत नाही की म्हणजे लेकरांच्या माया येतात, लांब लांब लांबून येतात. काही गमना पस्तावा. 4 तासापासून लाईन मध्ये होता आपण, त्यांनी त्याला दर्शन दिलं नाही. सारखं काय बोललं आपलं दर्शन लांबून येतो आपण. त्यांना थोड्या पण लाजा वाटत नाही. देव असा सांगतोय, देव असा सांगतोय. तुम्ही बोला जरा अशा लोटते तुमची सेवा केल्याने काय त्याची लाज कळत असेल तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण इथे सगळे लोक येतात, गोरगरीब भाविक येतात, आस्था घेऊन येतात, लोकांच्या भावना जुळलेल्या असतात. आणि ह्या महिलांसोबत या मंदिरात असं होत आहे. असं पण या लोकांना काही वाटत नाही का प्रशासनानं याच्याकडे लक्ष द्यावं आणि महिलांचं दर्शन चांगलं झालं पाहिजे. कारण लांबून लांबून लोक येतात, ऐकत नाही हे लोक. अशी सिस्टीम नाही. बरोबर आहे. बेशिस्तीचं वातावरण आहे इथं. बरोबर आहे. बेशिस्तीचं एक नंबर. माझ्या मुलाच्या कानपड्यात येऊन बाहेर काढलेलं आहे. एक नंबर बेशिस्तीचं वातावरण आहे मंदिरामध्ये. वॉचमॅन लोक सहकार्य